बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं सतीश उर्फ खोक्या भोसलेचा प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताबा घेतला। खोक्याला आजच बीड किंवा छत्रपती संभाजीनगरला आणलं जाण्याची शक्यता। 307चा गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। बीडच्या एसपी ऑफिसमध्ये जात खिंडकर पोलिसांसमोर सरेंडर। दरम्यान पोलिसांना शरण गेल्यानंतर दादा खिंडकरला पिंपळनेर पोलीस तोष देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढतायत। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंचं वक्तव्य। सीसीटीव्ही दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, नाशिक पोलिसांचं स्पष्टीकरण। आंधळे गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा स्थानिकांचा दावा। नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम। पोलीस आज पुन्हा शोध घेणार। धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यात येणार। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, भुजबळांची दांडी। काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। राजीनाम्यानंतर मुंडे पहिल्यांदाच बैठकीत सहभागी। भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा। कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च येणार। कर्जमुक्ती न देण्याची भूमिका योग्य नाही। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार। कोणत्याही धर्माविरोधात बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। अमोल मिटकरींकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर 19 मुस्लिम सरदारांची यादी दिली। मनसे नेते अमित ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर। विद्यार्थी सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचं 11 मार्चला निधन। हिंगणी येथील घुगेंच्या घरी सांत्वनपर भेट देणार। मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील। राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकींचं नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, तर काही नेत्यांच्या सिद्दीकींच्या नावाला मात्र विरोध। सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा आरोप। संजय राऊत यांचा आरोप। तर शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे का? राऊतांचा सवाल। सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या तयारीत। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज। शिवभोजन प्रमाणे लाडकी बहीण योजना ही बंद करतील। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। मंत्री योगेश कदम यांच्याकडून थेट कारवाईचा इशारा। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। नगरपालिकेचे माजी सदस्य आलोक चौधरींना मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। पुण्यात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धंगेकर समर्थकांनी रासनेंना डिवचलं। धंगेकर जनतेच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर्स। धंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून बॅनरबाजी। पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धंगेकरांना इशारा। दादांसोबत चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही। तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही। राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरांचा धंगेकरांना इशारा। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी। पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा। चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला। सूत्रांची माहिती। सणांवर बंधन आणणं हे कसलं तुमचं हिंदुत्व? हिंदू सण उत्साहानं साजरे करण्याचं तुमचं आश्वासन कुठे गेलं? होळीवरील निर्बंध, पीओपी मूर्तींवरील बंदीवरून संजय राऊतांचा महायुती सरकारला सवाल। औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश म्हस्केंची लोकसभेत मागणी। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? नरेश म्हस्केंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांचा द इंडस एंटरप्रेन्योर्स मुंबईतर्फे विशेष गौरव। पायाभूत सुविधा, गुंतवणूक, जलसंधारण क्षेत्रासाठी कामांसाठी पुरस्कार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार। अमरावतीच्या तिवसा नगर पंचायतचे काँग्रेसचे नगराध्यक्ष योगेश वानखेडेंचा राजीनामा। योगेश वानखेडेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला राजीनामा। योगेश वानखेडेंच्या राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट। मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गोरेंची बदनामी करण्याचं षडयंत्र। महिला पदाधिकाऱ्यांची माहिती। धाराशिवमधील वाशीमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर। नगरसेवकांच्या 2 गटांमध्ये भांडण। नगरपंचायतीच्या विशेष सभेत व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या कारणावरून हाणामारी। चंद्रपुरातील कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री आणि भाजप आमदारांमध्ये मतभिन्नता। चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा किशोर जोरगेवारांचा आरोप। पोलीस प्रशासनात फेरबदल करण्याची जोरगेवारांची मागणी। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर। सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न। आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघसह 6 जणांवर गुन्हा दाखल।
सिंधुदुर्गात ओरोसमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, गादी कारखाना आणि स्टील फर्निचर दुकानांवर कारवाई. हिंगोलीच्या आखाडा बळापूरमध्ये 2 गटात दगडफेक, 150हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, दगडफेकीत काही वाहनांचं देखील नुकसान. आखाडा बाळापूरमध्ये तणावपूर्ण शांतता. फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट टॅग केल्याच्या कारणातून कोल्हापुरात 2 गटात हाणामारीत 2 जण जखमी. पुलाची शिरोली गावात घडली घटना, गावातील वातावरण तणावपूर्ण. मुंबईच्या मालाडमध्ये तृतीयपंथीयांचा पाणीपुरी स्टॉलवर धुमाकूळ, होळीनिमित्त पैसे न दिल्यानं स्टॉलची तोडफोड, स्टॉल धारकाकडूनही तृतीयपंथीयांना मारहाण. लयभारी वेब पोर्टलचे पत्रकार तुषार खरातांचा कोठडीत अन्नत्याग, मागील 3 दिवसांपासून पोलीस कोठडीत अन्नत्याग उपोषण. पत्रकार तुषार खरात यांच्या वकिलाची माहिती, तुषार खरातांना आज कोर्टात हजर करणार. मुंबईतील कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार, महेंद्र बनगर यांच्या नेतृत्वाखाली संकल्प पॅनलचा गुलाल उधळत हलगी वाजवत प्रचार. वर्धा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, 19 मार्चला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार, तर 26 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार. आमदार विलास भुमरेंनी विधानसभेचे छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्न मांडले, अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्या, शहराला 10 ते 15 दिवसातून पाणी मिळत असल्याची भुमरेंची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेची मातोश्री बाहेर बॅनरबाजी, मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर, उत्सवाची रंगत हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा लावण्यात आला बॅनर. व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम, नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा उद्देश. नागपूर जिल्हा बँकेचा व्यवहार आता राज्य बँकेच्या ताब्यात, जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती. माजी मंत्री सुनील केदार यांना राज्य सरकारचा आणखी एक झटका. नागपूरमध्ये नामांकित कंपनीचे इयर बर्ड्स विकणाऱ्या टोळीला अटक, 50 लाख रुपये किमतीचा बनावट माल जप्त, नागपूर गुन्हे शाखेची कारवाई.